कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील कथित बेकायदेशीर बांधकामाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज महापालिका आयुक्तांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. गांधीनगर परिसरातील बेकायदेशीर बांधकामांविरोधात 2012 पासून सातत्याने आंदोलन आणि न्यायालयीन लढा सुरू असल्याचा दावा शिवसेनेने केलाय. सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आता संबंधित बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा मान राखत सर्व अतिक्रमणे पारदर्शकपणे हटवावीत अशी भूमिका मांडली आहे. तर करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी अतिक्रमणांना अभय देण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही कोल्हापूरचे आयुक्त महानगरपालिकेचे यांना एक निवेदन दिलं. जो तावडे हॉटेल उंचगावच्या आणि महानगरपालिकेचा जो वाद होता तावडे हॉटेलचा, तो परवा सर्वोच्च न्यायालयानं ती जागा महानगरपालिकेला जाहीर केलेला आहे आणि त्यासाठी त्या भागातील जी काही बेकायदेशीर बांधकाम झालं ती पाडावं म्हणून आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटलो. आयुक्त साहेबांनी सांगितलं की ते 100% आम्ही त्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी ती याचिका चालू होती त्यावेळी आपला एक कार्यकर्ता त्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये होता. त्यामुळे आयुक्त साहेबांना सांगितलं की तुम्ही जर पारदर्शकपणाने कारवाई नाही केली तर आम्ही आपल्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात परत दाद मागणार आणि तिथं जी काही बेकायदेशीर बांधकाम झाल्यात ती पडत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवणार. अशा पद्धतीने आयुक्त साहेबांना पण आम्ही दरम्यान या निवेदनावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शहर प्रमुख मंजित माने, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, शहर समन्वयक सागर साळोखे, बाळासो नलोडे, योगेश लोहार, कैलास जाधव, दीपक अंकल, दीपक धिंग, रामराव पाटील, अजित चव्हाण, बाबूराव पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.